हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा कुक अँड कॉस्मॅटिक्स या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण सोया चंक्स फ्राय बनवणार आहोत. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर आणि अनेक पोषक गुणधर्म असतात. सोयाबीनपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. सोयाबीन मसाला, सोयाबीन कटलेट्स, सोयाबीन भाजी असे अनेक झटपट तयार होणारे पदार्थ आपण सोयाबीनपासून बनवू शकतो. आज आपण असा झटपट तयार होणारा चटपटीत आणि कुरकुरीत असे सोयाबीन चंक्स फ्राय बनवणार आहोत. चला तर मग चटपटीत आणि कुरकुरीत असे सोया चंक्स फ्राय कसे बनवायचे ते पाहूया. हे मी सोया चंक्स घेतले आहेत. सगळ्यात पहिलं एका भांड्यात पाणी घेऊया. हे पाणी उकळायला ठेवूया. त्यात थोडं मीठ घालूया. पाणी उकळलेलं आहे. आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये हे सोयाबीन चंक्स घालूया. हे सोयाबीन चंक्स पाण्यामध्ये 6 ते 7 मिनिटं उकळवून घेऊया. सोयाबीन छान मऊ झालेले आहेत. आता गॅस बंद करूया आणि हे सोयाबीन चंक्स ह्या पाण्यामधून दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे सोयाबीन चंक्स थंड करून घेऊया. सोयाबीन थंड झालेले आहेत. आता हे सोयाबीन ह्याप्रमाणे हाताने दाबून त्यातील पाणी काढून ते संपूर्ण कोरडे करून घेऊया. सगळ्या सोयाबीन चंक्समधलं पाणी काढून झालेलं आहे. आता यात आलं लसूण पेस्ट घालूया. हळद घालूया. मिरची पावडर घालूया. धणे जिरं पूड घालूया. थोडा चाट मसाला घालूया. गरम मसाला घालूया. 2 ते 3 चमचे दही घालूया. चवीनुसार मीठ घालूया. 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालूया. हे सर्व आता हातानेच एकजीव करून घेऊया. कढईमध्ये तेल घालूया. तेल छान गरम झालेलं आहे. आता एक एक सोयाबीन चंक्स तेलामध्ये सोडूया. हे सोयाबीन चंक्स तेलामध्ये खमंग तळून घेऊया. ह्याप्रमाणे बाकीचे सोयाबीन चंक्स पण तळून घेऊया. आता आपले चटपटीत आणि कुरकुरीत असे फ्राय सोयाबीन चंक्स खाण्यासाठी तयार आहेत.